छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पहाटेपासूनच कारवाई सुरू आहे। समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अतिक्रमणाविरोधात कारवाई होत असल्याचं उपायुक्तांनी सांगितलंय। कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकावर परिसरातील लोकांनी फुलांची उधळण केली। कारवाई होण्याआधी लोकांकडून उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अगदी सकाळी म्हणजे अगदी पहाटेच्या आसपासच ही कारवाईला सुरुवात झालेली आहे। एवढ्या सकाळी कारवाई करण्यामागचं नेमकं काय कारण असावं? नितीन श्रुती, आपण जर बघितलं तर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी जे ते टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला जे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता आणि त्यानंतर जे आहे ते एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल जे आहे ते रडारवर आले होते आणि 3 दिवसापूर्वी जे आहे ते महानगरपालिकेनं नारेगाव परिसरातील त्याचं घर असेल आणि ऑफिस असेल याला जे आहे ते एक नोटीस चिटकवली होती आणि हे जे आहे ते बांधकाम अतिक्रमणित आहे, अवैध आहे अशा पद्धतीने जे आहे ते या नोटीसचा आशय होता आणि 3 दिवसाचा जे आहे ते सगळा वेळ दिला होता। मात्र महानगरपालिकेला कोणतेच उत्तर मतीन पटेल यांच्याकडून देण्यात आलं नाही। काल जे आहे ते खरं तर हायकोर्टाकडून दिलासा मिळेल अशी सुद्धा अपेक्षा होती, मात्र असं असताना हायकोर्टाने सुद्धा कोणताही दिलासा न दिला। अगदी सकाळपासून जे आहे ते महानगरपालिकेच्या पथकानं ही कारवाई सुरू केली आहे। आपण जर बघितलं तर हा संपूर्ण नारेगाव परिसर जे आहे तो अतिशय संवेदनशील मानला जातो, मात्र जे आहे ते आज या ठिकाणचं चित्र उलट होतं। ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी आले होते तेव्हा ते महानगरपालिकेच्या उपायुक्तांना आणि जे आहे ते पथकाला एक संविधान आणि फुलांची उधळण करून या कारवाईचं स्वागत करण्यात आले आणि अशाच पद्धतीची कारवाई सगळीकडे करा असा सुद्धा संदेश या माध्यमातून देण्यात आला आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ते महानगरपालिकेने खबरदारी घेतली आणि सकाळी जे आहे ते ही मोठी अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये अनुषंगाने जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावला आहे। आणि हे जे आपण बघतोय हे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याचं घर आहे आणि समोरचं जे आहे ते ऑफिस आहे आणि पाठीमागे या लागूनच घर आहे। मात्र असं असताना ज्या पद्धतीनं टीसीएस प्रकरणातील आरोपीला मदत केली त्यावरून जे आहे ते ही सगळी मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे आणि या घरावर जे आहे ते संपूर्णपणे बुलडोजर चालवताना महानगरपालिकेचं पथक आपण पाहतोय। अगदी एका घरावर जे आहे ते अशा पद्धतीने 4 बुलडोजर तुटून पडलेत आणि धडक कारवाई जी आहे ते आज सकाळपासूनच या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि कुठतरी आता एमआयएमचे नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी अडचणीत आलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर यावरून जे आहे ते मोठं राजकारण सुद्धा रंगलं होतं। मात्र ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर, एक मुद्दा उपस्थित होतोय, मतीन पटेल नेमका सध्या कुठे आहे, त्याचे कुटुंबीय कुठे आहेत, त्याबद्दलचे काय अपडेट्स आहेत? निश्चित आपण जर बघितलं तर मतीन पटेल यांचे कुटुंबीय जे आहे ते अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना या ठिकाणीच होतं। अगदी आपण जे अतिक्रमण हटवणं सुरू आहे त्या ठिकाणी जे ते संपूर्ण कुटुंब होतं त्यांनी फुलाची सुद्धा उधळण केली आणि जे आवश्यक सामान होतं ते रात्री संपूर्ण काढून घेतलं। आता जे आहे ते फक्त भिंती पडतात। मात्र जे आहे ते मतीन पटेल यांना जे आहे ते पोलिसांनी अटक केली अशी सुद्धा माहिती आहे। मात्र मतीन पटेल ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आरोप झाले होते त्यांच्या मदतीने जे आहे ते हिना खानवर जे आहे ते कारवाई करण्यात आली तेव्हापासून जे आहे ते मतीन पटेल समोर आले नाहीत। मतीन पटेल याला सुद्धा जे आहे ते पोलिसांनी अटक केली अशी माहिती आहे। मात्र त्यांचे कुटुंबीय जे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जे इतकी वेळ जे ते त्यांच्या राहत्या घरीच होतं आणि त्यांनीच जे कुटुंबाने जे आहे ते महानगरपालिकेच्या पथकात सुद्धा या ठिकाणी स्वागत केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला काही वेळापूर्वी पाहायला मिळालं होतं। श्रुती, नक्कीच हा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी मतीन पटेल यांची नेमकी किती बांधकामं होती, एक ऑफिस एक घर, नेमकी किती बांधकामं होती मतीन पटेल यांची या संपूर्ण भागात ज्याच्यावर सध्या कारवाई सुरू आहे? निश्चितच आपण जर बघितलं तर मतीन पटेल हे एमआयएमचे नगरसेवक आहेत आणि ते नारेगाव प्रभागातील आहेत आणि हे जे आहे ते हे समोरचं ऑफिस होतं आणि ऑफिसला लागून जे आहे ते मतीन पटेल यांचं निवासी घर होतं। खरं तर हे अतिक्रमण गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी होतं, मात्र असं असलं तरी ती पाडण्याची हिंमत एवढे दिवस महानगरपालिकेने केली नव्हती आणि आज जे आहे ते या ठिकाणी हे ऑफिस आणि घर हे जे ते एकत्रित बांधकाम म्हणावे लागेल आणि गेल्या 5 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी जे आहे ते निदा खान हिला अटक करण्यात आली होती त्या ठिकाणी सुद्धा जे घर होतं ते घर सुद्धा गेल्या काही महिन्यापूर्वी मतीन पटेल यांनी खरेदी केलं होतं। एकंदरीत बघितलं तर ऑफिस, घर आणि नवीन खरेदी केलेलं घर असे जे ते 3 प्रॉपर्टी मतीन पटेल यांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि या तिन्हीवर जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई केली जाते। ज्ञानेश्वर, थोडंसं थांबवतोय, निदा खान ज्या घरात तिला ठेवण्यात आलेलं होतं, ज्या घरात ती लपलेली होती, ते जे घर आहे त्या घरावर सुद्धा कारवाई होणार आहे। ही दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर उजवीकडची जी पाहतोय, खरं तर मतीन पटेल यांचं तेच घर, निदा खान याच ठिकाणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। त्यानंतर हे घर चर्चेत आलं। मग याच घरावर अतिक्रमणासंदर्भात नोटीस सुद्धा लावण्यात आलेली होती, 3 दिवस त्यांना देण्यात आलेले होते। या प्रकरणी
पुढे कोर्टात सुद्धा मतीन पटेल गेलेले होते, मात्र कोर्टाकडून सुद्धा दिलासा मिळाला नाही आणि अखेर आता त्यांची जी अनधिकृत बांधकामं आहेत ती पाडली जात आहेत। एकीकडे जेसीबीच्या सहाय्यानं सुरू असलेली ही कारवाई आपण पाहतोय। नारेगाव पार्कमधलं घर आणि ऑफिस पाडण्यात येत आहे। त्या ठिकाणी जे बांधकाम होतं, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचं अनधिकृत बांधकाम गेले कित्येक वर्षापासून असलेलं हे बांधकाम ते आता पाडलं जात आहे। दुसरीकडे हेच ते घर टीव्ही स्क्रीनमध्ये उजवीकडे आपण जे पाहतोय हे घर कौसर पार्कमधलं हे घर, त्या ठिकाणी सुद्धा निदा खानला आश्रय देण्यात आलेला होता। त्या कौसर पार्कमधल्या घरावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी सध्या पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतोय। निदा खान टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला ह्याच घरात लपवण्यात आलं होतं। आज ही कारवाई या ठिकाणी आम्ही नियमित कारवाई आहे आमची। याच्यापूर्वीही आम्ही ज्या ज्या ठिकाणी अशा अनधिकृत मालमत्ता आम्हाला निदर्शनास येतात त्यांना आम्ही नोटिसेस देतो आणि त्या नोटिसेसच्या अगेन्स्टमध्ये जर समाधानकारक असा खुलासा त्यांच्याकडनं आला तर आम्ही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही। मात्र या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये समाधानकारक खुलासा नाही आला, त्याबरोबरच माननीय उच्च न्यायालयामध्ये काल या बाबतीमध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये कुठलाही स्टे ऑर्डर हा मनपाला मिळालेला नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो आहोत। त्यांचं असं म्हणणं आहे जी कारवाई मतींवर केली ती इतर जे इलिगल कन्स्ट्रक्शन करणारे लोक आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्यावरही करा। निश्चितपणे होईल।